सकाळी महाराष्ट्र बँकेत थोडंसं काम होतं. तिथं अक्षय पण भेटला. तर अक्षयला म्हटलं लय दिवसांनी भेटला. तो म्हणे अरे कामच एवढे चालू आहे का वेळच नाही भेटायला. तुळजाईमध्ये आलो. तुळजाईमधून आहे ना पावडर घेतली. आज पेस्ट करायचं होतं. बाग छाटणार होते. त्याच्यामुळे काही विषय नाही बरं का. घरी आलो. घरी वावरात माणसं तर येलच होते. बागाचे वाला नाही ना पावसामुळे ना पार कुजून राहिले होते. म्हणजे सारखं पाणी जवळजवळ 7-8 महिन्यापासून पाणीच चालू आहे. काय करणार आता हे निसर्गाच्या पुढे ना काय चालतच नाही आपलं. इकडे पेस्ट कालवलं होतं. माणसाला म्हटलं जरा पाणी जपून वापरा बरं का. कारण आहे ना एक तर महागाई झाली आणि बागा त्यातल्या त्यात येऊ नाही राहिले. ते म्हणे काही विषय नाही तू टेन्शन घेऊ नको सगळं व्यवस्थित करतो म्हणे आम्ही. म्हटलं ठीक आहे तुमचा विश्वास आहे. नंतर आहे ना त्यांनी बादल्या भरून दिल्या. नंतर बागात चक्राला गेलो. बागात आहे ना वलांडे पार चढून जायला होते म्हणजे पार कुजून चालले होते. आणि पाणीच तेवढं होतं. एकदम म्हणजे हातानं डायरेक्ट असे ओढले तर पार निघून यायचे. मध्ये ना एकदम ओलावा काहीच राहिलाच नव्हता. पार सुकून जायला होते. इकडे दुसऱ्या गल्लीत आलो होतो. ते वलांडा मोडून पाहिलं तर त्यात खोडकिड होतं. म्हणजे एक ना एक दुःख आहेच बा. आधी निसर्गाने हे केलं. आता हे खोडकिड वैताग देऊ राहिलं बरं का वागायला. पावसाला फुटला आता. निसर्गाचं लय अवघड काम आहे. आम्ही घेतो पेस्ट करून भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.